हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिराव फुले, भारतीयांची ज्ञानाई सावित्रीबाई फुले, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वच्छतेचे आराध्य दैवत म्हणून संत गाडगे महाराज यांच्या विचारांना त्रिवार वंदन करते. ज्ञानपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम, तसेच इथं उपस्थित असणारे माझे गुरुजन वर्ग व इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व उसळत्या रक्ताच्या भावी शिक्षकांनो, तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 मनोचे शुभेच्छा देते. क्रांतीच्या पेटुनी मशाली स्वातंत्र्याची पहाट झाली. क्रांतीच्या पेटुनी मशाली स्वातंत्र्याची पहाट झाली. लढले किती या देशासाठी, फासावरती अनेक गेली. गांधी सुभाष त्या सावरकरांचे बलिदान नावाया गेले. गांधी सुभाष त्या सावरकरांचे बलिदान नावाया गेले. मायभूमीला देहाचे बक्षीस म्हणून दान केले. मायभूमीला देहाचे बक्षीस म्हणून दान केले. आज आपण जो स्वातंत्र्य दिन उपभोगत आहोत आणि जे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत ते केवळ त्या शूरवीरामुळे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या संसाराची होळी केली, आपल्या रक्ताची होळी ते खेळून त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे नेमकं मुक्त स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे हक्क, अधिकार, त्यासोबत आहे आपले कर्तव्य जे संविधानाने आपल्याला दिलेले आहे. इंग्रजांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केले. त्यांनी आपल्या भारतीयांची पिळवणूक केली. दडपशाहीने, हुकुमशाहीने त्यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला आणि शेतकऱ्यांची लूट केली. नको ते कर, साध्या मिठावरचे कर त्यांनी आपल्यावर लादले. जे मोफत मिळत होतं ते मीठ त्यांनी कराद्वारे आपल्याजवळ पैसा वसूल करून घेतला. भारतीयांवर जे अन्याय अत्याचार केले आणि धर्म परिवर्तन त्या काळात इंग्रजांनी आपल्यावर केलेले आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके, बिस्मिल्ला, गांधी, टिळक, सावरकर, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, उमाजी नाईक, तात्या टोपे, पत्री सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील अशा एक ना अनेक हजारो भारतीयांनी रक्ताची होळी खेळून स्वातंत्र्य मिळविले. वयाने सर्वात लहान असणारा, वयाचा फक्त 14व्या वर्षाचा असणारा श्रीश कुमार, ज्याने स्वातंत्र्य संग्राम